नमस्कार. आपण आज बोदवड येथे आलेलो आहोत. तर बोदवड येथील आपले विजय भाऊ चौधरी यांच्याकडे आपण एक शेतकऱ्यांची समस्या म्हणून आलेलो आहोत. यांच्याकडे अनेक शेतकरी येऊन गेले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ज्या शेत पिकांची नुकसान झालेलं होतं, शेतीचं भरपूर नुकसान झालेलं होतं आणि शासनाच्या वतीने यांच्या या मागणीकडे शासनाने जे नुकसान भरपाई पाठवलेली आहे तहसीलदारांकडे, त्या संदर्भात अद्यापही त्यांची वाटप झालेली नाही. तर ते वाटप कधी होणार आहे, काय होणार आहे, किती स्वरूपात होणार आहे आणि या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी विजय भाऊ चौधरी यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. आज सकाळी तालुकाभरातील खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी तहसीलला दिसले. मला मी तहसीलला माझ्या कामानिमित्त गेलो. शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती तिथे दिसली. मी शेतकऱ्यांना विचारलं, बाबा काय अडचण आहे? त्यांनी सांगितलं की आमचं अनुदानाची, आमचं शासन जे नुकसान भरपाई आहे ते अनुदान आम्हाला अद्यापर्यंत आमच्या खात्यावर जमा झालेलं नाही. मग मी तहसीलदार साहेबांची भेट घेतली. त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेतली. तर त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे असं चर्चा झाली आमची की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झालेली होती, ते अतिवृष्टी झालेल्यामध्ये एकूण आपल्या तालुक्याभरातील खातेदार होते 8,510. 8,510 खातेदार होते. क्षेत्र होतं 4,521 हेक्टर. मंजूर रक्कम होती 4,98,05,070 रुपये. त्यापैकी अद्याप आतापर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम 6,733 शेतकऱ्यांना 2,94,14,942 रुपये वाटप करण्यात आले. आणि केवायसी पेंडिंग 361 लोकांची केवायसी पेंडिंग आहे, की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतात, त्यामुळे त्यांची केवायसी होऊ शकली नाही. परंतु त्यांची केवायसी करण्याचं काम तलाठ्यांच्या मार्फत अति जोरात चालू आहे. चांगल्या प्रकारे चालू आहे. त्या साहेबांनी सांगितलं की 2 दिवसात यावेळी 361 केवायसी आम्ही पेंडिंग फायनल करू आणि त्या लोकांची सुद्धा 13,80,800 रुपये ते 2 दिवसात आम्ही टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर विशेष अनुदान म्हणून राज्य सरकारच्या वतीने 8,519 लाभार्थी मंजूर झाले होते. विशेष अनुदान होतं 4,53,54,500 रुपये. तिच्यापैकी 6,733 खातेदार म्हणजे शेतकऱ्यांना 3,45,06,000 रुपयाची वाटप अद्यापर्यंत झालेली आहे. म्हणजे टोटल आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची 80% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली असं साहेबांनी आम्हाला सविस्तर अहवाल दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या मनात जो संभ्रम आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आले होते ते नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकरी दिसून आले. तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले. तर ती ही माहिती घेतली. तर ते साहेबांनी सांगितलं नोव्हेंबर 2025 मध्ये झालेली अतिवृष्टीची खातेदार संख्या आहे 4,656. त्यांचंही अनुदान मंजूर झालेलं आहे 2,64,14,250. त्यांचे अनुदान मंजूर आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांची वाटप सुरू झालेली नाही. याचं कारण साहेबांनी असं सांगितलं की अगोदर हा ऑनलाईनचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मागचंच वाटप आम्ही क्लिअर करतोय. 4-8 दिवसामध्ये मागची वाटप क्लिअर करणार आहोत आणि नंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची वाटप जे आहे 2,64,250 रुपयाची वाटप या आम्ही येत्या 8 दिवसाच्या नंतर म्हणजे या महिनाभरामध्ये नोव्हेंबर महिन्याची सुद्धा वाटप आम्ही करू. फक्त शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. केवायसी त्यांची जे पेंडिंग आहे ते पूर्ण करायला पाहिजे. अशी एकूण टोटल आपल्या महायुतीच्या सरकारकडून आतापर्यंत बोदवड तालुक्याला 11,27,53,820 रुपये मंजूर झालेले आहेत. त्यापैकी बोदवड तहसीलदारांनी साधारण 4 आणि 3 7 ते 8 करोड रुपयाची अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप टाकलेलं आहे. 3 ते 4 करोड रुपये येत्या 4-5 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये आणि नोव्हेंबरचं जे अनुदान आहे ते येत्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. भाऊ, यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी पण खचलेल्या आहेत. तर विहिरी खचलेल्या असून यांची पण पंचनामे झालेले, तर याच्याबद्दल ते नोव्हेंबर मध्ये विहिरी, तुम्ही जे सांगता तो मुद्दा बरोबर आहे की नोव्हेंबर मध्ये आदरणीय आमदार साहेब व आम्ही सर्व पंचनामा करण्यासाठी शेतात प्रत्येकाच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता किंवा पोहोचले होते.
परंतु त्या नोव्हेंबरमध्ये झालेले अतिवृष्टीचे जे शेतकऱ्यांच्या विहिरी घातले त्याचे पंचनामे झालेले आहेत. ते महिन्यामधले 4,656 शेतकरी आहेत, त्यांचे सुद्धा अनुदान 2,64,14,250 मंजूर झालेलं आहे. तेही सुद्धा येत्या महिनाभरात अनुदान वितरित करण्यात येईल असं साहेबांनी शब्द दिला. तरी बघू शकता आपण की विजय भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हा विषय खूप प्रगतीपथावर लावलेला आहे. शेतकरी यांना हा लवकरात लवकर नोव्हेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये जो झालेला नुकसानीचा मोबदला आहे तो त्वरित मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. CI न्यूज साठी जितेंद्र पारधी, बोदवड.